सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण काही चरित्र पाहणार आहोत। चरित्र जर पाहायला गेले सर्व जर एकदम वाक्य वाचून तुम्हाला जर सांगायला गेलं तर चरित्र असे आहेत की मलाही सांगायला ते अवघड जाईल। अवघड म्हणजे त्या शब्दांचा अर्थ मला कळणार नाही आणि म्हणून अवघड जातील असातला भाग नाही। तर प्रसंगच असे आहेत की भटोबास पण एकदम दुःखिस्त आहेत आणि असे काही प्रसंग घडलेले आहेत की मी माझ्या मुखाने ते सांगू शकत नाही। कारण भक्तजनांमध्ये दुःखच दुःख पसरलेलं आहे। भटोबास दुःख करत बसलेले आहेत। स्वामींना ज्याप्रमाणे मी सांगितले त्या सैनिकांनी नेलेलं आहे। पुढं काय काय घडते ते फक्त मी मोकळं तुम्हाला सांगणार आहे। एकदम वाक्य न वाक्य वाचून त्याचा मी अर्थ सांगत बसेल असं काही आज नाही। तर एक मोकळं तुम्हाला सांगणार आहे आणि जे काही स्वामींची प्रसन्नतेची लीळा आहे ती लीळा चालू झाली की मग आपण पूर्वीसारखं एकदम प्रत्येक वाक्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक वाक्य वाचणार त्याचा अर्थ तुम्हाला सांगणार। परंतु सध्या तरी आपण थोडंसं मोकळंच पाहूया। मोघम मी तुम्हाला लीळा सांगणार आहे मोकळ्या एकदम शब्दशः अर्थ वगैरे आता काही सांगणार नाही आजच्या व्हिडिओ पुरतं बरं का। नाही तर तुम्हाला असं वाटेल जे काही पुढचे चरित्र आहेत ते असेच आहेत का, तर तसं नाही। ज्या लीळेमधून स्वामींची प्रसन्नता आपल्याला मिळेल अशा प्रसन्न रूप लीळा ज्या आहेत त्या लीळा मी तुम्हाला शब्दशः अर्थासहित सांगणार आहे। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बाईसांनी देहत्याग केलेला आहे। स्वामींना पण एकदम उदासीनता वाटलेली आहे। तुम्ही विचार करा ना, आपल्या घरचा सदस्य किंवा जे आपले नातेवाईक आहेत त्यांच्या घरचा कोणी सदस्य वारला तर आपण किती उदास होतो। तर इकडे बघा तुम्ही, साक्षात परमेश्वराचा भक्त जर देहत्याग करत असेल तर खरंच तुम्ही सांगा परमेश्वराच्या मनामध्ये किती उदासीनता असेल। इतर भक्तजन जे होते त्यांच्याही मनामध्ये किती उदासीनता असेल। तर एकदम असं स्वामींच्या सन्निधानामध्ये उदास आणि उदासच वातावरण आहे। भक्तजन दुःख करत आहेत आणि मग मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या सैनिकांनी स्वामींना नेलेलं आहे। मुधादित्य नावाचं जे मंदिर होतं पैठणला तिथे नेलेलं आहे। तिथे ज्या काही गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या, ज्या मी शब्दामध्ये पण सांगू इच्छित नाही, किंबहुना मी तेवढा समर्थ नाही, स्पष्ट सांगतो मी तेवढा समर्थ नाही की देवाच्या त्या लीळा मी माझ्या तोंडाने सांगाव्यात की काय प्रसंग घडले आणि काय, म्हणजे मला तर आता शब्दच आठवत नाहीयेत। कारण भक्तजन दुःखात आहेत आणि पुन्हा असं काही घडते एक वेगळा प्रसंग की एकदम अप्रिय प्रसंग घडतो, एवढा वाईट प्रसंग घडतो की तो प्रसंग घडल्यानंतर भक्तजन पण फार दुःखिस्त होतात। मुधादित्यामध्ये सभा भरते, लोक देवावर आळंच घेतात आणि तिथे मग माहित्याहारी प्रज्ञासागर सारखे पण लोक असतात आणि ते माहित्याहारी आणि प्रज्ञासागर म्हणतात, अरे नरकाला जाणार तुम्ही जर तुम्ही अशा या परमेश्वर अवतारावर जर आळंच घेत असाल तर। त्या सर्व तिथल्या लोकांना हे माहित्याहारी प्रज्ञासागर विरोध करतात, परंतु प्रज्ञासागर आणि माहित्याहारीचं कोणी ऐकत नाही आणि शेवटी माहित्याहारी प्रज्ञासागर देश त्याग करतात, महाराष्ट्र सोडून निघून जातात की परमेश्वर अवताराला इथे हे लोक त्रास देतात, तर अशा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला राहण्याची इच्छा नाही असं म्हणून ते देश त्याग करतात। स्वामींच्या ठिकाणी जे कृत्य करायला नाही पाहिजे होते या लोकांनी ते कृत्य केलं। माहित्याहारी प्रज्ञासागर देश सोडून निघून जातात आणि त्या लोकांना सांगतात, अरे हे जर कृत्य तुम्ही केलं तर तुमचं जीणं मुश्किल होऊन जाईल। मग जो अप्रिय प्रकार घडायला नाही पाहिजे होता तो प्रकार घडतो आणि स्वामी तिथून निघून येतात। पुढे औसांची आणि स्वामींची भेट होते। औसांना फार दुःख वाटते की काय लोक विचित्र आहेत, काय आमच्या देवाला त्रास दिला यांनी, आणि औसा फार दुःख करतात आणि ज्याप्रमाणे एखादं लेकरू आईपाशी रडते त्याप्रमाणे औसा रडत आहेत आणि शेवटी देव त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात। ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकराला समजावून सांगते त्याप्रमाणे स्वामी इथे औसांना समजून सांगतात
की बाई कशाला दुःख करता, आम्ही तुम्हाला मिळालो ना, तुमचे जे देव होते ते तुमच्यापाशी आले, मग दुःख कशाला करता. तरी पण औसांचं दुःख काय आवरत नाही. औसा फार दुःख करतात. औसांनी 2-3 दिवसापासून अन्नही ग्रहण केलं नव्हतं. उपवाशी फिरत होत्या औसा, की देव कुठे भेटतील, इथे भेटतील, तिथे भेटतील. आणि एकदम चेहरा एकदम काळवंडलेला चेहरा होता, सुकून गेला चेहरा. देवाच्या सन्निधानी कोण्यातरी भक्ताला भाकर खावीशी वाटेल का. एकदम तोंडही कोरडं फक पडलेलं, तोंडातून शब्द निघत नव्हते औसांच्या. एवढी कठीण परिस्थिती त्या औसांची झाली होती. एवढी दयनीय अवस्था त्या औसांची झाली होती. मग स्वामीच म्हणतात, वानर्या, गावामधून काही अन्न अपजन करा, काही अन्न मिळवा आणि या औसाला जेवू घाला. इतका बिकट प्रसंग आहे, तरी पण परमेश्वराला भक्ताच्या पोटाची काळजी आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, परमेश्वर किती या भक्ताची काळजी करतात आणि भक्ताला परंतु परमेश्वराची भक्ती करावीशी वाटत नाही. आपले मांडवा पंथाचे अनुयायी एकनिष्ठतेने भक्ती करतात, काही करत नाहीत. तर हा जो भेद आहे आपल्या महानुभाव पंथामध्ये, पण काही करतात काही नाही करत, तर हा भेद राहिला नाही पाहिजे. महानुभाव पंथ म्हटलं तर एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करणारे असले पाहिजे. कारण परमेश्वर बघा इथे औसांची किती काळजी करतात. परिस्थिती सर्व भयंकर आहे, सर्व दुःखात बुडालेले आहेत. औसांची तर परिस्थिती फारच भयानक आहे आणि परमेश्वराला एवढी कीव येते. परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भटोबासांना म्हणतात, वानर्या, गावामधून काही अपजन करून आणा, काही अन्न आणा, औसांना जेवू घाला. बिचारी गावोगावी भटकत राहिली की इथे देव असतील का, तिथे देव असतील का. कारण आपण मागच्या चरित्रामध्ये पाहिलं, औसा ह्या देवाचं सामान घेऊन पळून गेलेले आहेत. औसांना वाटते काय होते आणि काय नाही, काही समजत नाही औसांना काय करावं. औसांना असं वाटते आता स्वामीही कुणीकडे तरी निघून जातील, भटोबास निघून जातील आणि आपणही निघून गेलेलं बरं. बाई माणूस एकतर त्या गड्या माणसासारखं पळता येत नाही आपल्याला, आपण अगोदर गेलेलं बरं. आणि भटोबास तर स्वामींना व्यवस्थित कुठेतरी घेऊन जातीलच याची शाश्वती औसांना होती आणि म्हणून औसा पळून गेल्या होत्या. हे आपण मागच्या चरित्रात पाहिलेलं आहे. तर त्या औसा परत आलेल्या आहेत. चापडगाव येथे भेट झालेली आहे आणि मग भटोबास गावामध्ये जातात. एका कुंभाराला एक मडकं मागतात, गावामधून काही अन्न मागून आणतात, कोणाला काही दूध वगैरे मागून आणतात, गरम पाणी ठेवतात स्वामींना तोंड धुण्यासाठी. स्वामींचे पाय धुतात भटोबास. कोण करत होतं हो पहिले हे सर्व, आठवते का आपल्याला. हे सर्व पहिलं बाईसा करत होत्या आणि आजच्या या लीळेमध्ये बाईसांची कमी नक्कीच आपल्याला भासत आहे. भटोबासांना पण हे सेवा करत असताना नक्कीच बाईसांची आठवण येतच असेल की बाईसा होत्या तर सर्व व्यवस्थित करत होत्या. आणि पुढे चालून स्वामींच्या या चरित्रांमध्ये स्वामींची कशी आपदा होते हे आपल्याला बऱ्याच चरित्रामधून लक्षात येईलच. भटोबासांनीच मग चूल पेटवली, त्यावर डेरा ठेवला, पाणी ठेवलेलं आहे, स्वामींचे पाय धुतले, स्वामींना तोंड धुण्यासाठी पाणी दिलं, स्वामींनाही आरोग्य दिली, औसांनाही जेवायला दिलं भटोबासांनी. बघा, भटोबासांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर भटोबास कशातच कमी नाहीत. बघा तुम्ही, कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं, जेवढे काही सैनिक आले होते त्यांना पिटाळून लावलं. तलवार आणि हातामध्ये ढाल मिळाली तर शेकडो सैनिकांना पळवून लावलं. आणि आज स्वामींची आज्ञा आहे, गावातून काही अन्नधान्य मिळवा, इथं जेवू घाला सर्वांना. लगेच भटोबास गावात गेले, मडकं आणलं, चूल पेटवली, पाणी ठेवलं. जे काही स्वयंपाक करायचा होता किंवा नाही हे तर यामध्ये काही आलेलं नाही, परंतु लगेच भटोबासांनी ताटं मांडलेली आहेत सर्वांना. औसांना जेवायला दिलं. स्वामींची आरोग्य झालेली आहे. आपण जेवी तिची ना. भटोबासांना परंतु घशाच्या खाली घास जात नव्हता. घास तर जाऊ द्या, तोंडात घास टाकला तर खाली जाण्याचा प्रश्न येतो, परंतु भटोबास तोंडामध्ये घासही घ्यायला तयार नव्हते. चरित्रकार म्हणतात, आपण जेवी तिची ना. म्हणजे भटोबासांना जेवायची इच्छा होत नव्हती आणि भटोबास शेवटी जेवलेच नाही. मग स्वामींना तिथे वस्ती झाली. गावाच्या पूर्व दिशेला एक देऊळ होतं, तिथे देव थांबलेले आहेत. पुढे मग स्वामी भटोबासांना देऊळ पाहण्यासाठी पाठवतात. देव जवळ गावला जातात. त्या जवळ गावामध्ये देव गावाच्या बाहेरच्या एका ठिकाणी बसतात. भटोबासांना देऊळ पाहण्यासाठी गावामध्ये पाठवतात आणि मग देऊळ वगैरे पाहून येतात भटोबास आणि मग स्वामी तिथे जातात. स्वामी गावाच्या पश्चिमे आसनस्थ होते. स्वामी जळगावाच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि गावाच्या पश्चिम दिशेला गावाच्या बाहेरच देव आहेत. स्वामींना भेटण्यासाठी दायंबा येत होते. कसे येत होते दायंबा? पायामध्ये व्यवस्थित चपला नाही, तुटलेल्या चपला, धोतर फाटलेला आहे, अंगावरचे कपडे फाटलेले, केस असे एकदम मोकळे सुटलेले. कारण वृत्तांत पसरलेला होता. असं घडलं स्वामींजवळ.
आणि सर्व जे काही स्वामींचे दर्शनीय भक्त होते त्यांनाही दुःख झालेलं आहे. दायंबाला येताना देव पाहतात आणि दायंबा तिथे जवळ पोहोचतात. दायंबाही दुःख करायला लागलेले आहेत, भयंकर दुःख करायला लागलेले आहेत. स्वामी म्हणतात, हे असं काय करताय तुम्ही? तुमचं शरीर कसं झालं बघा, कृश होऊन गेलात तुम्ही. किती लांबून आलात पाय पिटाळत काय माहिती. पोटामध्ये अन्न नाही, घशाला ओलावा नाही, पाणीही तुम्ही पिलेलं नाही. दायंबा म्हणतात, हे असं असं लीळा घडली, आम्हाला ऐकण्यात आली आणि मन खिन्न होऊन गेलं असं दायंबा म्हणतात. आणि आम्हाला असं वाटलं आता देव आम्हाला कुठे भेटतात की न भेटतात, आम्हाला काही शाश्वती नव्हती. आणि म्हणून आम्ही दुःख करत असं या गावाला त्या गावाला इकडे तिकडे हिंडत हिंडत शोधत शोधत आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि तुमचं दर्शन झालं. यावर देव म्हणतात, तुम्ही जेव्हा आमची आठवण करता त्यावेळेस आम्ही तुमच्यापाशीच असतो. दायंबा म्हणतात, मग आम्ही तुम्हाला का बरं पाहू शकलो नाही? स्वामी म्हणतात, आम्ही तुमच्या पाठीशी उभेच असतो, तुम्ही आमचं स्मरण तर करा. पुढे स्वामी म्हणतात, धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. तुम्ही जे चरित्र ऐकता, तुमच्या घरामध्ये ही जी पोथी चालते ना, तुम्ही जे देवाच्या या लीळेंचं श्रवण करता, ही एक धर्मवार्ताच आहे. आणि अशी धर्मवार्ता तुमच्या घरी चालू असेल तर तुमच्या घरी देवाचं अवस्थान असते, असं देव इथे स्पष्ट म्हणतात. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. जिथे जिथे धर्मवार्ता चालते, तुम्ही या चॅनलवरची पोथी लावली, जे देवाचे चरित्र आहे त्या चॅनलवर ते ऐकणं चालू केलं की समजून घ्या की देवाचाही वास तुमच्या घरी होतो. एवढा फायदा असतो पोथी ऐकण्याचा. आणि म्हणून नित्यनेमाने आपल्या या चॅनलवरचे जे चरित्र आहे ते तुम्ही ऐकत जा, म्हणजे तुमच्या घरी देवाचा वास नक्कीच होईल. देव तुमच्या घरी येतील त्या काळापुरते. कारण हे वरदान, हे वचन देवाने दिलेलं आहे भक्तजनांना. इथे दायंबाच्या माध्यमातून हा संदेश सकळ भक्तजनासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, सर्वांसाठी आहे. आणि देव आताही येतात. जिथे जिथे धर्मवार्ता चालू असते तिथे तिथे देव नक्कीच येतात असे इथे आपल्याला समजते. असेच सर्व भक्तजन दुःखिस्त आहेत आणि देवाचा प्रवास चालू आहे. देव आता नागार्जुन इथे पोहोचलेले आहेत. नागार्जुन म्हणजेच नागलवाडी. नागलवाडीच्या तिथेच एक खोल दरी आहे आणि तिथे देवाचा मुक्काम आहे. पश्चिमामुख एक कपाट होतं आणि तिथे नागार्जुनाची खांड देवळी होती. तिथे पट्टीशाळा होती. तिथे देवाचं आसन झालेलं आहे. तिथे देव राहिलेले आहेत. तिथे देव एकंदरीत 20 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे महास्थान आहे ते. आणि असं देवाचा मुक्काम तिथे नागलवाडी इथे झालेला आहे. पुन्हा देव विवर सिद्धीविषयी कथन करतात दायंबाला म्हणतात स्वामी की या विवरामध्ये, तिथे एक विवर होतं, तिथे देव असे लोमते पाय सोडून बसले होते आणि ते विवर जे आहे ते विवर नागार्जुनाचं होतं. स्वामी दायंबाला म्हणतात, इथे नागार्जुन पडलेला आहे, या विवरामध्ये तुम्ही जा. एकीकडे धड पडलेलं आहे, एकीकडे त्याचं मुंडकं पडलेलं आहे, शिर पडलेलं आहे. ते जे शिर आहे ते शिर जर उचलून तुम्ही त्याच्या धडावर लावलं तर तो पुन्हा नागार्जुन जिवंत होईल. तुम्हाला 1000 वर्षाचं आयुष्य लाभेल. तुम्ही हे जाऊन काम करू शकता. तर दायंबा म्हणतात, मी मध्ये जाईल, त्याचं शिर धुंडाळून लावेल त्याच्या धडावर. कारण ते विवर फार मोठं होतं, लगेच गेला आणि आला असं नव्हतं. विवर फार मोठं होतं, मध्ये गेल्यानंतर किती खोल आहे किती लांब आहे काय माहिती नव्हतं. तर दायंबाला असं वाटते मी मध्ये जाईल शोधायला, 4 दिवस लागतील की 4 घंटे लागतील हे माहिती नाही. मग मी वापस येईपर्यंत देव मला भेटतील की नाही, किंवा देव कोण्या ठिकाणी भेटतील असा दायंबा प्रश्न करतात. स्वामी म्हणतात, आम्ही कुठे भेटू याची काही गॅरंटी नाही. मग दायंबा म्हणतात, जर तुम्ही मला भेटणार किंवा न भेटणार याची जर शाश्वती नसेल तर मग त्या नागार्जुनाला जिवंत करून मला तरी काय भेटणार आहे, जाऊ द्या, मला काही घेणं देणं नाही त्या नागार्जुनाचं, मला तुमच्या सन्निधानी राहायचं आहे. तो तसाच मेलेला पडून असू द्या, मला काही घेणं देणं नाही असं दायंबा म्हणतो. पुढे मग जे केदार देवाचं मंदिर आहे तिथे देव विहरणाला जातात. कमळ भैरव तिथे असते. कमळ भैरव नावाची एक बाई आहे, तिथे एक छोटीशी लीळा घडते. त्या कमळ भैरव नावाची जी बाई आहे तिला तूप, केळ, साखर एका वाटीमध्ये काढून तिची शिकीन चारवत असते. जसं आपण लहान लेकराला घास चारवतो तशी ती खाऊ घालत असते. परंतु ते काळ भैरव जी होती बाई, ती तोंड अशी पळवायची, तोंड इकडे करायची, तोंड तिकडे करायची, खात नव्हती. दायंबा म्हणतात, काय नाटकं करते ही बाई, जसं काय त्या साखरेने, तुपाने आणि त्या केळाने हिचा आता घसा सोलणार आहे का. आता हे दायंबानं असं बोलल्यानंतर त्या बाईला येतो राग.
अशी रागाच्या दृष्टीने पाहते, रागावून पाहते, डोळे असे मोठे करून करून. दायंबा म्हणतात, एवढं रागावून का पाहतेस बाई माझ्याकडे तू? काय तुझ्या ताटात मांडलेलं मी खात नाही? काही नाही. तुझ्या पुढं पत्रवाळी वाढलेली आहे, तुझ्या ताटातलं मी खात आहे, असं काही नाही ना. कशाला माझ्याकडे पाहते रागाने? स्वामी म्हणतात दायंबाला, असं कशाला बोलता तुम्ही? त्या प्राणियाला म्हणजे त्या काळभैरवाला असुख होत आहे, म्हणजे दुःख होत आहे तुमच्या बोलण्याने, असं बोलू नये आपण. दायबा म्हणतात, बघा ना मग कशी करते ती. अहो केळ आणि साखर आहे, तूप आहे, एवढं नरम आहे खायला सर्व, तोंडात टाकलं तर घशाच्या खाली आपोआप उतरून जाईल आणि उगच तोंड इकडं तिकडं पळवत आहे. जसं काय आता ते केळ घशामध्ये गेलं म्हणजे तिचा घसा पूर्ण सोलून काढणार आहे, अशी वागत आहे बाई ही. किंवा मग हे साखर भात खाल्ल्यानंतर हिचे दात आता एकदम कसून जातील. किंवा आपण म्हणतो ना, जर आपण एकदम चिंच खाल्ली आंबट जास्त तर आपले दात कळकायला लागतात. तर दायंबा अशाच म्हणत आहेत की केळ खाल्ल्यानंतर जसं काही दात आता कळकतील असं हे वागत आहे बाई काळभैरव. आणि हे अशा गप्पा चालत असताना त्या बाईला आता झोप यायला लागते. अशी अशी डुलक्या घेत राहते. आता पडते की काय, की पडते की काय, की असं सर्वांच्या मनामध्ये येते. दायंबा म्हणतात त्या शिष्याला, अरे घेऊन जा तुझ्या गुराईला, जे काही शिकीन असेल जवळ त्या शिकणीला. दायंबा म्हणतात, तुझ्या गुरुला घेऊन जा आतमध्ये, त्या काळभैरवाला पडेल नाही तर खाली ती. ते काळभैरव लगेच म्हणते, ए तू काय मला वेडा समजला का? मी काय नशा करून थोडी बसली इथे, मी अजून सजग आहे, मी अजून ताळ्यावर आहे. मग दायंबा म्हणतात ठीक आहे. आणि थोड्या वेळाने नेमकं त्या ओट्याच्या खाली धाडकन पडते काळभैरव. तिला झोप लागून जाते आणि खाली पडून जाते. आणि मग दायंबा हसतात, वा रे वा, छान तू ताळ्यावर आहेस, खूपच सजग आहेस तू, लक्षात आलं मला. अशी एक लीळा तिथे घडते त्या केदार देवाच्या ठिकाणी. नागलवाडीला आताही त्या केदार देवाचं मंदिर आहे, कोणी केदारनाथाचं मंदिर म्हणते. दायंबा लागली ओरडायला, अरे तुझी गुराई पडली, तुझी गुराई पडली. शिष्य परिवार पळत आला आणि घेऊन गेले उचलून गुरुला, म्हणजेच त्या बाईला, काळभैरवाला. बाईचं नाव काळभैरव होतं बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल काळभैरव तर पुरुषाचं नाव असते, परंतु इथे बाईचं नाव काळभैरव आहे. मग हे सर्व प्रकार घडल्यानंतर देव थोडंसं स्मित हास्य करतात. आणि त्या दायंबाला खरूज झालेली होती. देवाला आंघोळ करण्यासाठी गरम पाणी काढलं होतं. त्या गरम पाण्याने मग दायंबा ही त्यांची खरूज शेकून घ्यायचे. आणि दायंबा म्हणायचे, इंद्रा, अरे एवढं सुख तर तुला नाही स्वर्गामध्ये, जेवढं सुख मला आहे इथे. आणि दररोज मग दायंबा काय करायचे, स्वामींचं जे पाणी उरलेलं आहे आंघोळीचं, त्या पाण्याने अंग शेकून घ्यायचे. आणि स्वामी मग दररोज म्हणायचे भक्तजनांना की भोजासाठी पण इंद्रावणी ठेवा, म्हणजे थोडंसं गरम पाणी उरेल, या मापाने ठेवा गरम पाणी आम्हाला आंघोळीला, म्हणजे आमची आंघोळ झाल्यानंतर, आमचं मादने झाल्यानंतर पण दायंबाला थोडं पाणी उरलं पाहिजे. मग पुढे भटोबासांना असं वाटते की स्वामींना बरेच दिवसाची मर्दना नाही, मादने म्हणजे आंघोळ चालू आहे, परंतु अंग घासून चांगलं तेल लावून मालिश करून आंघोळ नाही. मग स्वामींना विनंती करतात भटोबास की मर्दना मादने स्वीकार करा आमचं. स्वामी म्हणतात ठीक आहे. मग भटोबासांनी काय केलं, त्या काळभैरवाच्या मठाला गेले, तिथून एक डेरा मागितला. तर त्या काळभैरवाने मग डेरा देण्यास नकार दिला. भटोबास दाटून मध्ये निघाले, म्हणजे बळजबरी त्यांच्या मठामध्ये गेले, डेरा काढला आणि घेऊन आले. म्हणजे भटोबास कोणाच कामात मागे नव्हते. बघा तुम्ही, देवासाठी काही करावं लागलं तरी भटोबास तयार आहेत. भटोबासांना स्वतःसाठी केलं असतं का, असं विचार करा तुम्ही. मला आंघोळ करायची, मला डेरा लागतो, कोणाच्याही घरात घुसून डेरा काढून आणायचा, असं स्वतःसाठी केलं असतं का? नाही. तर परमेश्वरासाठी भक्त काही करायला तयार असतो, तसे हे भटोबास आहेत. देवासाठी भटोबास म्हणायचे, तुमच्यासाठी काय पण आम्ही करायला तयार आहोत, मागे फिरून पाहणार नाही. मग सैन्य येऊ द्या, की कोणाला जीव घालायचा असेल स्वयंपाक करून, तेही करायला तयार. म्हणजे चुलीपसल्या कामापासून ते युद्ध करण्याच्या कामापर्यंत सर्व कामं भटोबास करायचे. अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू शब्द ह्या कमी पडेल मला तर असं वाटते. आणि म्हणून तर भटोबासांच्या खांद्यावर या महानुभाव प्रतिती पंथाची धुरा स्वामींनी दिलेली आहे. हे महानुभाव प्रतिती पंथाची धुरा म्हणल्यानंतर तुम्हाला असं नका वाटू देऊ या युट्यूब चॅनलचं म्हणत आहेत का, तसं काही नाही. तर आपल्या पंथाचं नाव सर्वप्रथम देवाने नामकरण केलेलं आहे, प्रतिती पंथ. देमतीला सांगितलेलं आहे, बाई हा प्रतिती पंथ की देमती, स्वामी असं देमतीला म्हणलेले आहेत. स्वामींच्या मुखातून हे नामकरण झालेलं आहे प्रतिती पंथ. आणि तेच आपल्या चॅनलचं नाव आहे, साधारण नाव नाही आपल्या चॅनलचं. तर स्वामींनी पण हिरा ओळखला, हिरा, या महानुभाव पंथाचं दायित्व सांभाळण्यासाठी, धुरा सांभाळण्यासाठी. आणि या भटोबासांच्याच खांद्यावर महानुभाव पंथाची धुरा देऊन स्वामी उत्तरपंथी गेलेले आहेत. कारण त्यांना माहिती होतं की भटोबास व्यवस्थित पंथाचा प्रचार प्रसार करतील. आणि मग भटोबास काळभैरवाच्या मठामध्ये जातात, बळजबरी डेरा घेऊन येतात आणि चूल पेटवून त्याच्यावर डेरा ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून पाणी गरम करतात आणि स्वामींना छानपैकी मर्दना मादने देतात. तर अशा प्रकारे मग देव लीळा करत करत निघालेले आहेत, मार्गक्रमण करत. देव मग चकलांब्याला आलेले आहेत. एकविरा म्हणजे रेणुकेच्या मंदिरामध्ये देवाचं अवस्थान झालेलं आहे.
भटोबासाला आणि परशनायकाला एका अन्नछत्रामध्ये जेवायला पाठवतात. जेवण वगैरे करून येतात भटोबास आणि परशनायक. पुढं मग घुईनायक स्वामींच्या ठिकाणी वस्त्रपूजा करतात आणि भक्तजनांच्या मनातील अजूनही दुःख कमी झालेलं नाही. भटोबास दुःख करतात, औसा दुःख करतात स्वामींपाशी की जे काही प्रसंग घडला, आता त्या प्रसंगातून तुम्हीच आम्हाला वर आणू शकता. आणि मग स्वामी औसा आणि भटोबासांना म्हणतात की काही हरकत नाही, तुमची विनंती आम्ही मान्य करतो. आणि मग स्वामी त्या चकलांब्याच्या एकविरेच्या मंदिरामध्येच एकांतामध्ये 3 दिवस राहतात. आणि भटोबासांना तर असं वाटते की स्वामींनी काय पुरत्याग केला की काय. भटोबासही घाबरून जातात एके दिवशी की जिथे स्वामी राहायला आहे तिथे हालचाल नाही, काही आवाज नाही, काही नाही. 3 दिवस देव एकांतामध्ये आहेत. फक्त जे काही आरोग्याचं ताट आहे तेवढं ते भटोबास घेऊन जायचे आणि द्यायचे. आणि एके दिवशी असेच भटोबास घाबरतात की भटोबासांना असं वाटते देवाने आपल्याला सोडून निजधामाला तर बीजे केलं नाही, पुरत्याग तर केला नाही. आणि मग एके दिवशी पाहतात तर काय, तर स्वामी एकदम सुप्रसन्न दिसतात. स्वामी एकांतात होते म्हणजे पडदा वगैरे लावून सर्व खरंच एकांतात होते बरं का. आणि मग 3 दिवसानंतर स्वामी पुन्हा प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर भटोबासांचा जीव भांड्यामध्ये पडतो. म्हणजे भटोबासांना पण समाधान वाटते, औसांना समाधान वाटते, सर्व भक्तजनांना सुख होते की स्वामी प्रसन्न झालेले आहेत. आणि भटोबासांच्या मनामधलं, औसांच्या मनामधलं, दायंबा वगैरे सर्व भक्तजन जे होते यांच्या मनामधील जे दुःख होतं तेही दुःख निघून जाते. अशा प्रकारे स्वामी पुन्हा प्रसन्न होतात आणि सर्व भक्तजनांना पुन्हा सुखी करतात, प्रसन्न करतात. जे भक्तजन होते त्या भक्तजनांच्या मनामध्ये जे काही दुःख होतं, जी खिन्नता, जी हुरहुरी होती, ते सर्व स्वामींनी घालवून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे स्वामी पुनश्च प्रसन्न होतात त्या चकलांबा गावामध्ये. आणि मग पुनश्च स्वामींचा प्रवास महाराष्ट्र भ्रमंतीचा चालू होतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये जवळजवळ 15 चरित्र पाहिलेले आहेत. 15 चरित्रामध्ये जे काही वृत्तांत आलेला आहे तो चरित्राचा वृत्तांत मी तुम्हाला या अर्ध्या तासामध्ये सर्व व्यवस्थित सांगितलेला आहे. उद्यापासून आपण एकदम शब्दशः अर्थासह या लीळाचरित्र ग्रंथाचं श्रवण करणार आहोत. तर आजचे ज्ञानसत्र तुम्हाला आवडलंच असेल. आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पुनश्च स्वामी एकदा प्रसन्न झालेले आहेत आणि आता पुढे आपण देवाच्या प्रसन्नतेच्या लीळा पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी औसांना जेवू घालण्यासाठी कुणाला सांगितलं? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भटोबासांना पाहिल्यानंतर तुम्हाला भटोबास कसे वाटले, कसे भासले तुम्हाला भटोबास? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, भटोबास म्हणजे खरंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खरंच ते एक वन मॅन आर्मी सारखे काम करायचे. आणि जसं आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं, भटोबास चूल पेटवून देवाला आंघोळी घालतात. भटोबास गावातून काही आब्जन करतात, अन्नधान्याचं स्वयंपाक करतात, स्वामींनाही आरोग्य देतात, हेही पाहिलं आपण. म्हणजे खरंच भटोबासांचं व्यक्तिमत्व म्हणजे शब्दातीत आहे असं मला तरी वाटते. स्वयंपाक करण्यापासून, म्हणजे बघा ना तुम्ही, चुलीचं काम करण्यापासून, चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करून स्वामींना जेवू घालणे, भक्तजनांनाही जेवू घालायचे, स्वामींनाही जेवू घालायचे. म्हणजे चुलीच्या कामापासून ते युद्धभूमीमध्ये उतरून युद्ध करण्यापर्यंत सर्व काही इत्यंभूत कामं त्यांना यायचे. म्हणजे आता तुम्ही सांगा, काहीतरी कामं उरले का यांचे? काहीच कामं उरले नाही, सर्व कामं यायचे. तर असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या या महानुभाव पंथाला लाभलं आणि म्हणून आपला पंथ त्या काळामध्ये एवढा वाढला. परंतु शोकाची बाब अशी आहे की आताच्या काळामध्ये तेवढा हा पंथ आपला वाढत नाहीये. यामागचं काय कारण असू शकते बरं? हा आजच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहेत की आपला पंथ का वाढत नाही? जर आपण पाहिलं एक 30-40 वर्षाच्या पूर्वी, तर त्या काळामध्ये गावच्या गाव उपदेशी होऊन जायचे. आणि आताच्या काळात आपण पाहायला गेलो तर गावच्या गाव जाऊ द्या, गावातली एखादी गल्ली पण उपदेशी होत नाही आपली. यामागचं कारण काय? काय वाटते तुम्हाला? काय न्यूनता आली आपल्या या पंथाच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमामध्ये, या सर्व यंत्रणेमध्ये? तुम्हाला काय वाटते बरं? पाहायला गेले तर पूर्वीच्या काळामध्ये जेवढे कार्यक्रम होत नव्हते त्याच्यापेक्षा जास्त पटीने, 10 पटीने, 100 पटीने जास्त कार्यक्रम आता होत आहेत. कार्यक्रमांना कमी नाही, पण पंथाचा प्रचार का कमी होत आहे? कार्यक्रम तर होत आहेत पण पंथाचा प्रचार कमी होत आहे. यामागचं कारण काय आहे? तुम्हाला काय वाटते? हा आजच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न आहे. तुमच्या मनाला जे वाटते, तुमचं जे चिंतन आहे त्या चिंतनाप्रमाणे तुम्ही कमेंट करू शकता. मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं?
तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये ब्रह्मचारी गाळीदाणी औसा शिक्षापण, एकाई ऋण याचनी लखुबाईसी उरीण करणे, देमाईसा ते राहवणे असे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत